नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। कामोठे शहरातील महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 11, 12, 13 मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सकाळी 10 वाजता प्रचार फेरीची भव्य सुरुवात करण्यात आली। प्रचाराच्या प्रारंभी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कामोठे गावातील हनुमान मंदिरात विधिवत नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात झाली। या प्रचार फेरीत जिल्हा प्रमुख शिरीष घरत, कामोठे शहर शिवसेना प्रमुख रामदास गोवारी, सुनील भाऊ गोवारी तसेच प्रभाग 11, 12, 13 मधील सर्व उमेदवार आणि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचार फेरीत सहभाग नोंदवला। महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदार बंधू भगिनींनी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। प्रचाराच्या माध्यमातून विकासाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आपल्यावर आता आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत साहेब। सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की महाविकास आघाडीची आघाडी झालेली आहे का? हो, 100%। मग आघाडी झाली आहे तरी कामोठ्यामध्ये काही म्हणजे शेकापच्या शिवसेना आणि शिवसेनेविरुद्ध शेकाप असे कॅन्डिडेट असं आहेत? काय नाही, त्याप्रमाणे गटार आहे, त्या गटारांचा प्रश्न आहे। बघा आता का कामोठ्यात आम्ही चालत आलो, किती खड्डे आहेत, रस्ता किती खराब आहे, रस्त्यामध्ये पाणी चाललंय, पण तो गटाराचा बंदोबस्त यांनी या महानगरपालिकेने केलेला नाही, या नगरसेवकाने केलेला नाही। कारण इथले नगरसेवक आहेत की नाही हेच मुळात माहीत नाही। काल बीजेपीचे बिनविरोध निवडून आले उमेदवार, 6 उमेदवार, आपण कशा दृष्टिकोनाने याच्याकडे बघता? बघा, हा निवडून आले नाही आम्ही म्हणत, निवडून आलेले असताना त्यांनी चोरासारखे लोकांना पलवून नेऊन पैशाचा पाऊस टाकला नसता। अरे खरोखर निष्ठावंत जर इथे शिवसैनिक किंवा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे जे निष्ठावंत जे फॉर्म भरले नगरसेवक आहेत ते जागेवर आहेत, तर ज्यांना फॉर्म दिले हे फक्त या लोकांना प्रेशर दबाव टाकून यांनी पैशाचा वापर केला आणि स्वतःला नगरसेवक म्हणून निवडून आणणारे आज म्हणतायत हे स्वतःच्या स्वार्थात पोटी त्यांनी केलेलं आहे। असा त्यांनी इलेक्शन लढावं ना। आज सुद्धा आम्ही त्यांना सांगतो इलेक्शन लढावं का, तुम्ही असे काम करतायत? आम्ही सुद्धा करू शकत होतो, पण आम्हाला नाही, सामान्य जनते जो कौल देईल ना तोच खरा आमचा नगरसेवक आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे पनवेल महानगर क्षेत्रात किती उमेदवार उभे आहेत? आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमचे मशालीवर आमचे 24 उमेदवार उभे आहेत। आपण किती जिंकून येतील अशा अपेक्षा धरता? आता बघू, आता इलेक्शन लोकांचा कौल कसा असेल नाही बघू नये, आपण डायरेक्ट आमचे 24 येतील 20 असे असं कॉन्फिडन्स बोललं पाहिजे। बघा, असं आम्ही सांगितलं आमचे सर्वच येतील, आमचे सर्वच येतील, उत्साह नेत्यांनी उत्साह सर्वच येतील, आमचे सर्वच येतील। 20-22 असं नाही, 24चे 24 आणि महाविकास आघाडीचं 78चे 78 येतील। आता त्याच्यातनं 7 गेले, 7 येईल आम्ही। ठीक आहे, हे होते शिरीष घरत साहेब। मी गौरव जागेदार, कामोठे इथून 4K चॅनलतर्फे धन्यवाद।